तू रोज व्यायाम करतोस का? डू यू एक्सरसाइज एव्हरी डे? तुला हे आवडतं का? डू यू लाईक धिस? तू माझा ऐकतोस का? डू यू लिसन टू मी? ती इथे राहतात का? डू दे लिव्ह हिअर? आपण आता निघू का? डू वी लिव्ह नाऊ? ती रोज लवकर उठते का? डज शी वेक अप अर्ली एव्हरी डे? तू इंग्रजी बोलतो का? डज ही स्पीक इंग्लिश? तिला चहा आवडतो का? डज शी लाईक टी? तो तुला ओळखतो का? डज ही नो यू? हे मशीन नीट काम करतं का? डज धिस मशीन वर्क प्रॉपरली? मी तुला त्रास देतो का? डू आय बॉदर यू? तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? डू यू ट्रस्ट मी? तुला माझी आठवण येते का? डू यू मिस मी? ती अजून इथे काम करते का? डज शी स्टील वर्क हिअर? तू नेहमी उशीर करतो का? डज ही ऑलवेज गेट लेट? माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. आय हॅव इनफ टाइम. माझ्याकडे एक कल्पना आहे. आय हॅव एन आयडिया. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. वी हॅव नो अदर ऑप्शन. तुला काही प्रश्न आहेत का? डू यू हॅव एनी क्वेश्चन्स? मला तुझ्यासाठी एक बातमी आहे. आय हॅव न्यूज फॉर यू. तिच्याकडे खूप अनुभव आहे. शी हॅज अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स. त्याच्याकडे नवीन कार आहे. ही हॅज अ न्यू कार. तिला या विषयाची चांगली माहिती आहे. शी हॅज गुड नॉलेज ऑफ धिस सब्जेक्ट. त्याच्याकडे माझा नंबर आहे. ही हॅज माय नंबर. तिला खूप संयम आहे. शी हॅज अ लॉट ऑफ पेशन्स. मी आधीच जेवण केलं आहे. आय हॅव ऑलरेडी हॅड माय मील. तू कधी असा अनुभव घेतला आहेस का? हॅव यू एव्हर हॅड सच एन एक्सपिरियन्स? आम्ही याबद्दल चर्चा केली आहे. वी हॅव हॅड अ डिस्कशन अबाउट धिस. मला आज खूप काम आहे. आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टुडे. तुला संधी मिळाली आहे का? हॅव यू हॅड अ चान्स? मी त्याला आधी भेटलो होतो. आय हॅड मेट हिम बिफोर. आम्ही आधीच निर्णय घेतला होता. वी हॅड ऑलरेडी मेड अ डिसिजन. तिने मला याबद्दल सांगितलं होतं. शी हॅड टोल्ड मी अबाउट इट. तू येण्यापूर्वी आम्ही निघालो होतो. वी हॅड लेफ्ट बिफोर ही अराइव्ड. मी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. आय हॅड ट्रस्टेड हिम. तुला आधीच कल्पना होती का? हॅड यू नोन अबाउट इट अर्लियर? त्यांनी त्याला संधी दिली होती. दे हॅड गिवन हिम अ चान्स. मी हे आधी कधीच पाहिलं नव्हतं. आय हॅड नेव्हर सीन दिस बिफोर. तिने तिची चूक मान्य केली होती. शी हॅड ॲडमिटेड हर मिस्टेक. आम्ही त्याची वाट पाहिली होती. वी हॅड वेटेड फॉर हिम. तू तुझं काम पूर्ण करतोस का? डू यू कम्प्लीट युअर वर्क? तो तुला मदत करतो का? डज ही हेल्प यू? तुझ्याकडे पेन आहे का? डू यू हॅव अ पेन? तिच्याकडे वेळ आहे का? डज शी हॅव टाइम? तुम्ही कधी अशी चूक केली आहे का? हॅव यू एव्हर मेड सच अ मिस्टेक? तुला याबद्दल काही माहिती आहे का? डू यू हॅव एनी इन्फॉर्मेशन अबाउट दिस? त्याच्याकडे पुरेसे पैसे आहेत का? डज ही हॅव इनफ मनी? मी आधीच त्याच्याशी बोललो आहे. आय हॅव ऑलरेडी स्पोकन टू हिम. आम्ही त्याला आधी भेटलो होतो. वी हॅड मेट हिम बिफोर. तिने हे काम पूर्ण केलं आहे. शी हॅज कम्प्लीटेड दिस वर्क. मी सकाळपासून तुझी वाट पाहत आहे. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग. ती 2 तासांपासून फोनवर बोलत आहे. शी हॅज बीन टॉकिंग ऑन द फोन फॉर 2 hours. आम्ही बराच काळ या समस्येवर काम करत आहोत. वी हॅव बीन वर्किंग ऑन दिस प्रॉब्लेम फॉर अ लॉंग टाइम. तो काही दिवसांपासून खूप शांत आहे. ही हॅज बीन व्हेरी क्वायट फॉर अ फ्यू डेज. मी
मी अनेक वर्षांपासून इंग्रजी शिकत आहे. आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर मेनी इयर्स. मी तुझी 1 तास वाट पाहत होतो. आय हॅड बीन वेटिंग फॉर यू फॉर एन आवर. ती अनेक वर्षे त्या कंपनीत काम करत होती. शी हॅड बीन वर्किंग इन दॅट कंपनी फॉर मेनी इयर्स. आम्ही बराच वेळ त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. वी हॅड बीन ट्राईंग टू कॉन्टॅक्ट हिम फॉर अ लॉंग टाईम. तो सकाळपासून पावसात प्रवास करत होता. ही हॅड बीन ट्रॅव्हलिंग इन द रेन सिन्स मॉर्निंग. मी खूप दिवसांपासून या संधीची वाट पाहत होतो. आय हॅड बीन वेटिंग फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी फॉर अ लॉंग टाईम.